नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा दुसरा आणि अत्यंत महत्वाचा असा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड याचा पुढील भाग अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्र हो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण मॅटर म्हणजे काय, मॅटर कोणत्या कोणत्या स्टेट्स मध्ये उपलब्ध असू शकतो आणि मॅटर त्याच्या फेजेस मध्ये कशा पद्धतीने चेंज करतो याचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, जसं की आपल्याला माहिती आहे, पृथ्वीवरती मॅटर हा 3 स्टेट्स मध्ये आढळतो आणि त्या 3 स्टेट्स आहेत सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि महत्वाची अशी गॅसेस स्टेट. विद्यार्थी मित्र हो, ज्यावेळेस आपण सॉलिड्स वरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस काही सॉलिड्स हे त्यांचा शेप आणि साईज यांना मेंटेन करतात, तर काही सॉलिड जे असतात हे एक्सटर्नल फोर्स मुळे त्यांचा शेप, साईज किंवा दोन्हीही चेंज करतात. मित्र हो, जर एक्सटर्नल फोर्स मुळे जर सॉलिडचा शेप, साईज किंवा दोन्हीही मध्ये जर चेंज निर्माण होत असेल तर आपण त्याला डिफॉर्मेशन असं म्हणतो. आणि डिफॉर्मेशनला डिफाइन करताना आपण असं म्हणतो, चेंज इन शेप, साइज और बोथ ड्यू टू द एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स इज कॉल्ड ॲज डिफॉर्मेशन. मित्रांनो, सॉलिड वरती जो फोर्स अप्लाय केला जातो हा फोर्स प्रामुख्याने 2 टाइप्स मध्ये अप्लाय करता येतो. एक तर तो नॉर्मली म्हणजेच सरफेसला परपेंडिक्युलर असा किंवा टँजेन्शियली आपण त्याला अप्लाय करतो. मित्र हो, ज्या सॉलिड वरती आपण फोर्स हा नॉर्मली अप्लाय करतो त्यावेळेस सॉलिड्सचं जे व्हॉल्यूम जे आहे ते चेंज होतं. मित्र हो, जर अप्लाय केलेला फोर्स हा जर कॉम्प्रेसिव्ह टाइपचा असेल म्हणजे इनवर्ड डायरेक्शन असेल तर त्याचं जे व्हॉल्यूम आहे हे डिक्रीज होतं. आपण अशा फोर्सला कॉम्प्रेसिव्ह फोर्स असं म्हणतो. तर मित्र हो, जर सॉलिड्सला जर ऑल डायरेक्शननं जर स्ट्रेच केलं म्हणजे आउटवर्ड म्हणजे एक्सटर्नल डायरेक्शननं जर फोर्स अप्लाय केला तर आपण त्या फोर्सला टेन्साईल फोर्स असं म्हणतो. मित्रांनो, जर सॉलिड्स वरती आपण टँजेन्शियल डायरेक्शननं जर फोर्स अप्लाय केला तर हा फोर्स असतो याला आपण शियर फोर्स असं म्हणतो आणि त्यावेळेस त्या सॉलिड मध्ये जो डिफॉर्मेशन येतं त्याला आपण शियर डिफॉर्मेशन असं म्हणतो. मित्र हो, जसं की आपण गेल्या वर्षी अभ्यासला आहे म्हणजेच इयत्ता 11वी मध्ये अभ्यासला आहे की ज्या वेळेस अप्लाइड फोर्स पर युनिट एरियाचा आपण विचार करतो त्यावेळेस आपण त्याला फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये स्ट्रेस असं म्हणतो. म्हणजे आपण सॉलिड वरती 2 प्रकारचा स्ट्रेस अप्लाय करू शकतो. एक म्हणजे नॉर्मल स्ट्रेस, ज्याच्यामुळे 2 प्रकारचे इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. विद्यार्थी मित्र हो, नॉर्मल स्ट्रेस हा 2 प्रकारचा असू शकतो. एक तर तो जर कॉम्प्रेसिव्ह टाइपचा असेल तर त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस असं म्हणतो आणि तो जर टेन्साईल टाइपचा असेल तर आपण त्याला टेन्साईल स्ट्रेस असं म्हणतो. मित्र हो, सॉलिड्स वरती जर आपण टँजेन्शियल डायरेक्शनने स्ट्रेस अप्लाय केलेला असेल तर आपण त्याला शेअरिंग स्ट्रेस असं म्हणत असतो. हे आपण 11th मध्ये अभ्यासलेलं आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, लिक्विड आणि गॅसेस यांना स्वतःचा शेप नसतो आणि ज्या कंटेनर मध्ये आपण त्यांना फिलअप करतो त्या कंटेनरचा शेप्स हे घेतात. म्हणून आपण म्हणतो लिक्विड्स अँड गॅसेस टेक्स शेप ऑफ द कंटेनर इन विच दे फील्ड. बरोबर आहे. मित्र हो, जर लिक्विड आणि गॅसेस वरती आपण टँजेन्शियल डायरेक्शनने जर फोर्स अप्लाय केला तर या फोर्सच्या ऍक्शनच्या अंडर ते फ्लो होतात आणि त्यामुळेच आपण त्यांना फ्लुइड्स असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र हो, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. मित्रांनो, जर आपण लिक्विड्स, गॅसेस आणि प्लाझ्मा याचा जर विचार केला तर आपण त्यांना कलेक्टिव्हली फ्लुइड्स असं म्हणू शकतो. मित्र हो, जर आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर आपल्या आयुष्यामध्ये फ्लुइड्सचं
अनन्यसाधारण असं महत्व आहे. विद्यार्थी मित्र हो, जर आपण फ्लुइड्सचं इम्पॉर्टन्स जर लक्षात घ्यायचं ठरवलं तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या सोलार सिस्टम मध्ये जे डिफरंट प्लॅनेट्स आहेत, ह्या डिफरंट प्लॅनेटचं जे ऍटमॉस्फिअर जे आहे हे वन ऑर अनदर काइंड ऑफ फ्लुइड्स पासून बनलेलं आहे. मित्र हो, as far as earth is concerned, fluids are everywhere around us. मित्रांनो, आपल्या पृथ्वीचं म्हणजेच अर्थचं जर ऍटमॉस्फिअर कन्सिडर केलं तर आपल्या लक्षात येईल आपल्या अर्थचं ऍटमॉस्फिअर हे डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस पासून बनलेलं आहे. मित्र हो, पृथ्वीचा म्हणजेच आपल्या अर्थचा जवळपास 71% पार्ट जो आहे तो वॉटरने कव्हर केलेला आहे. मित्र हो, वॉटर आणि एअर हे देखील फ्लुइड्सच आहेत. म्हणजे यांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. मित्रांनो, एव्हरी मॅमेलियन बॉडी कन्सिस्ट ऑफ वॉटर अँड इट इज नेसेसरी फॉर इट्स एक्झिस्टन्स ऑल्सो. मित्रांनो, जर आपण मॅमेलियन्सचा विचार केला तर मॅमेलियन्स मध्ये मोस्ट ऑफ द पार्ट हा वॉटर आहे आणि मॅमेलियन्सच्या एक्झिस्टन्स साठी सुद्धा वॉटर अतिशय महत्वाचा आहे. फ्रेंड्स, ह्युमन बॉडी म्हणजेच आपलं मानवी शरीर जे आहे हे देखील 60% पाण्यापासून बनलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 60% पार्ट हा पाण्याचा आहे. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, ऑल द प्रोसेसेस इन लिव्हिंग बीइंग आर मेडिएटेड by fluids. Friends, fluids like water, air, oil has different application in our day-to-day life. मित्र हो, अशा प्रकारे फ्लुइड्स जे आहेत हे आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे असू शकतात. मित्रांनो, जर आपण फ्लुइड्सचा विचार केला, मित्रांनो जर फिजिक्स मध्ये फ्लुइड्सचा अभ्यास करायचा असेल तर फिजिक्सची अत्यंत महत्वाची अशी एक शाखा आहे, तिला आपण फ्लुइड मेकॅनिक्स असं म्हणतो. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट अँड इन मोशन इज कॉल्ड ॲज फ्लुइड मेकॅनिक्स. मित्र हो, हे फ्लुइड मेकॅनिक्स ही जी ब्रांच आहे ही 3 डिफरंट सब ब्रांचेस मध्ये डिवाइड केली जाते. त्यापैकी जी पहिली ब्रँच आहे तिला आपण म्हणत असतो फ्लुइड स्टॅटिक, जी दुसरी ब्रँच आहे तिला आपण म्हणतो फ्लुइड कायनेमॅटिक आणि जी तिसरी ब्रँच आहे मित्रांनो तिला आपण फ्लुइड डायनामिक्स असं म्हणतो. मित्र हो, फ्लुइड्सला आपण बऱ्याचदा फक्त वॉटर असं कन्सिडर करतो. त्यामुळं आपण फ्लुइड स्टॅटिक्सला हायड्रोस्टॅटिक, फ्लुइड कायनेमॅटिक्सला हायड्रोकायनेमॅटिक आणि फ्लुइड डायनामिक्सला हायड्रोडायनामिक्स असं देखील म्हणतो. मित्रांनो, जर आपण फ्लुइड स्टॅटिक्सचा विचार केला तर आपण फ्लुइड स्टॅटिक्सला डिफाइन करताना म्हणू शकतो द ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स which deals with the study of properties of fluids at rest. The branch of fluid mechanics which deals with the study of properties of fluids at rest is called as फ्लुइड स्टॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, जर दुसरी जी ब्रँच आहे फ्लुइड मेकॅनिक्सची, फ्लुइड कायनेमॅटिक्स, हिला जर डिफाइन करायचं ठरवलं तर आपण म्हणू शकतो द ब्रँच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन विदाउट कन्सिडरिंग द इफेक्ट ऑफ एक्सटर्नल प्रेशर ऑन फ्लुइड. काय म्हणू शकतो मित्रांनो? द ब्रँच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन without considering the effect of external pressure on fluid is called as fluid kinematics. आणि मित्रांनो, जी तिसरी जी ब्रँच आहे फ्लुइड डायनामिक्स, हिला डिफाइन करताना आपण असं म्हणू शकतो द ब्रँच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन considering all types of pressure including external pressure on fluid is called as fluid dynamics. मित्र हो, अशा प्रकारे ह्या तिन्ही अत्यंत महत्वाच्या अशा ब्रांचेसला डिफाइन केल्यानंतर आता आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ फ्लुइड्स आणि त्यानंतर आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यासतोय
टाइप्स ऑफ फ्लुइड्स. मित्रहो, जसं की तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती दिसतंय, फ्लुइड्स हे 7 प्रकारचे असतात. मित्रहो, ते प्रकार आहेत आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड, न्यूटनियन फ्लुइड, नॉन न्यूटनियन फ्लुइड, आयडियल प्लास्टिक फ्लुइड, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड आणि कॉम्प्रेसिबल फ्लुइड. मित्रहो, या 7 प्रकारांमध्ये फ्लुइड जे आहे ते विभागलं गेलेलं आहे. जर आपण फ्लुइड्सला जर डिफाइन करायचं झालं तर आपण म्हणतो एनिथिंग दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. आणि मित्रहो, जर आपण फ्लुइड्सचे जे टाइप्स आहेत त्यांना जर डिफाइन करायचं झालं तर जो पहिला टाइप आहे आयडियल फ्लुइड हा एक इमॅजिनरी टाइप आहे. मित्रहो, जर आयडियल फ्लुइडला डिफाइन करायचं झालं तर आपण कसं डिफाइन करतोय ते इथं पहा. आपण म्हणतोय an imaginary fluid which is practically incompressible, irrotational and non-viscous. असं फ्लुइड की जे प्रॅक्टिकली इनकॉम्प्रेसिबल आहे, नॉन विस्कस आहे आणि इरोटेशनल आहे, अशा फ्लुइडला मित्रांनो आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. आणि आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे आयडियल फ्लुइड डज नॉट एक्झिस्ट. असं फ्लुइड एक्झिस्ट करत नाही. मित्रहो, जे रियल फ्लुइड आहे याला डिफाइन करताना आपण असं म्हणतो अ फ्लुइड विच पजेसेस विस्कोसिटी इज कॉल्ड ॲज अ रियल फ्लुइड. मित्रहो, सर्व फ्लुइड्स हे रियल फ्लुइड्स आहेत. मित्रहो, जो तिसरा जो टाइप आहे न्यूटनियन फ्लुइड, याला जर डिफाइन करायचं झालं तर आपण असं म्हणतो अ फ्लुइड विच ऑबेज न्यूटन्स लॉज ऑफ विस्कोसिटी इज कॉल्ड ॲज न्यूटनियन फ्लुइड. आणि नॉन न्यूटनियन फ्लुइडला जर डिफाइन करायचं झालं तर आपण असं म्हणतो अ फ्लुइड विच डज नॉट ऑबे न्यूटन्स लॉज ऑफ विस्कोसिटी इज कॉल्ड ॲज नॉन न्यूटनियन फ्लुइड. मित्रांनो, सर्वात महत्वाची अशी जी डेफिनेशन आहे ती आहे आयडियल प्लास्टिक फ्लुइडची. आणि आयडियल प्लास्टिक फ्लुइडला आपण डिफाइन करताना म्हणतो अ फ्लुइड फॉर विच shear stress is directly proportional to the velocity gradient. A fluid for which a shear stress is directly proportional to the velocity gradient and shear stress is greater than the yield value. Shear stress is greater than the yield value. Such a fluid is called as ideal plastic fluid. मित्रहो, जो 6वा आणि अत्यंत महत्वाचा असा जो प्रकार आहे याला आपण म्हणतो इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड. मित्रहो, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडला जर डिफाइन करायचं झालं तर आपण म्हणतो अ फ्लुइड हुज डेन्सिटी डज नॉट चेंज विथ द application of external force. A fluid whose density does not change with application of external force is called as incompressible fluid. आणि मित्रहो, जो 7वा आणि शेवटचा प्रकार जो आहे कॉम्प्रेसिबल फ्लुइड, याला डिफाइन करताना आपण असं म्हणतो अ फ्लुइड whose density changes with application of external fluid is called as कॉम्प्रेसिबल फ्लुइड. मित्रहो, अशा प्रकारे आपण जे फ्लुइडचे जे 7 महत्वाचे प्रकार जे आहेत यांना इथं डिफाइन केलेलं आहे. तर मित्रहो, आता आपण पाहूयात प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. यामध्ये आपण आयडियल फ्लुइडच्या आणि फ्लुइडच्या प्रॉपर्टीजचा स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रहो, आता आपण अभ्यासणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओचा शेवटचा कॉन्सेप्ट म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. मित्रहो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आपण 2 विभागामध्ये अभ्यासणार आहोत. एक तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स काय आहेत आणि दुसरं म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड्स काय आहेत. मित्रहो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा जर विचार केला तर आपण इथं 3 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सांगू शकतो. त्यापैकी पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे फ्लुइड्स डू नॉट रेजिस्ट डिफॉर्मेशन. याचा अर्थ असा, जर एखाद्या फ्लुइड वरती आपण जर एक्सटर्नल फोर्स पर युनिट एरिया जर अप्लाय केला तर ते जे फ्लुइड आहे त्याचा शेप, साईज किंवा दोन्हीही हे चेंज होत असला पाहिजे. कारण कुठलंही फ्लुइड डिफॉर्मेशनला कधीही रेजिस्ट करत नाही. अ फ्लुइड डू नॉट रेजिस्ट डिफॉर्मेशन अँड गेट परमनंटली डिफॉर्म. म्हणजे जर एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स जर अप्लाय केला तर ते जे फ्लुइड आहे हे परमनंटली डिफॉर्म झालं पाहिजे.
मित्र हो, परमनंटली डिफॉर्मेशनचा अर्थ इथं असा आहे की ते फ्लुइडनं पुन्हा त्याचा जो शेप साईज जो आहे हा रिगेन नाही केला पाहिजे. मित्र हो, जर दुसरी प्रॉपर्टी जर सांगायचं झालं तर दे आर कॅपेबल ऑफ फ्लोविंग. मित्र हो, फ्लुइडचे डेफिनेशनच आहे एनिथिंग दॅट कॅन फ्लो, आणि जर फ्लुइड जर आहे त्या फ्लुइडला ही प्रॉपर्टी असलीच पाहिजे. मित्र हो, ऍज पर द डेफिनेशन ऑफ द फ्लुइड, प्रत्येक फ्लुइडनं ही प्रॉपर्टी ऑबे केली पाहिजे, ती म्हणजे दे आर कॅपेबल ऑफ फ्लोविंग. मित्रांनो, तिसरी प्रॉपर्टी जी आहे, दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर फिल्ड. मित्र हो, फ्लुइड जे असतात ह्या फ्लुइड्सला स्वतःचा शेप नसतो आणि त्यामुळं ते ज्या कंटेनर मध्ये फिलअप केले जातात त्या कंटेनरचा शेप ते फ्लुइड्स काय करत असतात, घेत असतात. मित्र हो, या आहेत प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. आता आपण पाहतोय प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. मित्र हो, आयडियल फ्लुइडला डिफाइन करताना आपण म्हटलं होतं अन इमेजिनरी फ्लुइड विच इज प्रॅक्टिकली इनकॉम्प्रेसिबल, इररोटेशनल अँड नॉन विस्कस. तर मित्र हो, अशा फ्लुइडला आपण आयडियल फ्लुइड म्हणतो. मित्र हो, आयडियल फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या देखील आपण 3 पार्ट मध्ये विभागल्या आहेत. पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आपण आता डिफाइन केल्याप्रमाणे, an ideal fluid is practically incompressible. That is, fluid has a constant density throughout the fluid. मित्र हो, असं फ्लुइड की ज्याची डेन्सिटी ही थ्रूआउट द फ्लुइड कॉन्स्टंट असते, अशा फ्लुइडला आपण काय म्हणणार आहोत, आयडियल फ्लुइड म्हणणार आहोत. मित्र हो, दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे अतिशय महत्वाची अशी, मित्र हो, दुसरी आणि महत्वाची अशी प्रॉपर्टी जी आहे ती आहे रोटेशनशी संबंधित. आणि आपण म्हणतोय an ideal fluid has an irrotational flow. आयडियल फ्लुइडचा फ्लो जो आहे मित्र हो, आयडियल फ्लुइडचा फ्लो जो आहे तो इररोटेशनल असला पाहिजे. याचा अर्थ असा, फ्लुइड हॅज स्टेडी और लॅमिनर. मित्र हो, आता हे स्टेडी आणि लॅमिनर याला आपण 9वी 10वी पासून डिफाइन करत आलेलो आहोत. स्टेडी आणि लॅमिनरचा अर्थ असा होतो, अ फ्लुइड विच डज नॉट रोटेट लाईक whirlpool, or a fluid in which a certain point has the fixed velocity as per the time passes. मित्र हो, टाइम जसा जसा पास होत जाईल तरी सुद्धा त्याची जी वेलॉसिटी जी आहे ही कॉन्स्टंट असली पाहिजे. An ideal fluid flow should be नॉन विस्कस. आयडियल फ्लुइड फ्लो जो आहे हा नॉन विस्कस असला पाहिजे. ही आहे तिसरी आणि शेवटची प्रॉपर्टी. दॅट इज इंटरनल फ्रिक्शन और विस्कोसिटी इज 0 सो दॅट देयर इज नो एनर्जी लॉस ड्यू टू द मोशन ऑफ द फ्लुइड. मित्र हो, तर आपण अशा प्रकारे फ्लुइड साठी 3 प्रॉपर्टीज आणि आयडियल फ्लुइड साठीच्या 3 प्रॉपर्टीज अभ्यासलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, जर फ्लुइडच्या प्रॉपर्टीचा विचार झाला तर प्रत्येक फ्लुइड ज्या असं असलं तर मित्र हो, फ्लुइडच्या प्रॉपर्टीचा जर विचार केला तर 3 प्रॉपर्टीज अशा आहेत. फ्लुइड डू नॉट रेजिस्ट डिफॉर्मेशन अँड गेट परमनंटली डिफॉर्म. दुसरी प्रॉपर्टी आहे दे आर कॅपेबल ऑफ फ्लोविंग. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे दे टेक द शेप ऑफ द कंटेनर इन विच दे आर फिल्ड. तर आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीमध्ये आपण 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणार आहोत. इट शुड बी प्रॅक्टिकली इनकॉम्प्रेसिबल, इररोटेशनल आणि नॉन विस्कस. तर या अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, फ्लुइडच्या प्रॉपर्टीचा देखील अभ्यास केलेला आहे. मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा.